पुणे नाशिक रेल्वे मार्ग व्हावा ही उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। हा रेल्वे मार्ग केवळ दोन शहरांना जोडणारा प्रकल्प नसून उद्योग, व्यापार, शिक्षण आणि कृषी क्षेत्राच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा मानला जातो। गेल्या काही वर्षांमध्ये या प्रकल्पासाठी सर्वेक्षण, भूसंपादन आणि निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली होती। इतकंच काय तर तब्बल 500 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्यानंतर हा मार्ग प्रत्यक्षात येईल अशी अपेक्षा निर्माण झाली असताना हा सरळ रेल्वे मार्ग रद्द झाल्याच्या चर्चांमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। आणि कारण की अशातच रेल्वे मंत्र्यांनी नाशिक शिर्डी रेल्वे मार्गाची घोषणा केल्याने हे राजकीय आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत। त्यामुळे हा नेमका वाद काय आहे, पुणे नाशिक आणि नाशिक शिर्डी रेल्वे मार्गामधील फरक नेमका काय आणि या सगळा वाद एकूणच काय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या प्रश्नावरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आक्रमक झालेले आहेत। पण हा वाद अचानक निर्माण झालेला नाही, तर यामागे तब्बल 3 दशकांचा इतिहास आहे। उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा कणा मानला जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाभोवती हा संपूर्ण संघर्ष उभा राहिलाय। त्यामुळे त्याबद्दल आधी आपण बोलूयात, म्हणजे आपल्याला हे प्रकरण लक्षात येईल। तर आपण जाणतो की नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणारी दोन प्रमुख शहरे आहेत। पुणे हे आयटी, शिक्षण, ऑटोमोबाईल त्याचबरोबर उद्योग क्षेत्रांचं हब आहे, तर नाशिक हे कृषी, द्राक्ष निर्यात, वाईन उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि संरक्षण उद्योगांसाठी सुद्धा ओळखलं जात आहे। आश्चर्याची बाब म्हणजे आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या इतकी महत्त्वाची असलेली ही दोन शहरं आज सुद्धा थेट रेल्वे मार्गाने जोडलेली नाहीयेत। आणि त्यामुळे सध्या जर नाशिकहून पुण्याला रेल्वेने जायचं असेल तर प्रवाशांना मनमाड, दौंड किंवा कल्याण, कर्जत मार्गे मोठा वळसा घालावा लागतोय। यामुळे केवळ वेळच वाया जात नाहीये, तर प्रवासाचा खर्च सुद्धा वाढतोय। आणि याच पार्श्वभूमीवर नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुणे असा सरळ सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग उभारण्याची संकल्पना पुढे आली होती। आणि हा मार्ग पूर्ण झाला असता तर दोन्ही शहरातील अंतर अवघ्या 1.5 ते 2 तासांवर आलं असतं असं म्हटलं जात होतं। परंतु या प्रकल्पामध्ये सुरुवातीपासूनच अनेक अडथळे येत गेले, पण तरीही यासाठी अनेक सर्वेक्षणं झाली, विविध तांत्रिक समित्यांनी अहवाल सादर केले। निधी अभावी हा प्रकल्प काही काळ रखडला आणि नंतर त्याची किंमत सुद्धा प्रचंड वाढली। पण या प्रकल्पातील सर्वात मोठा तांत्रिक अडथळा ठरला तो म्हणजे पुणे जिल्ह्यातील खोदड परिसरातील असलेली जगप्रसिद्ध जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप ही वेधशाळा, ज्याबद्दल आपण या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तररित्या बोललेलो आहोत। दरम्यान JMRT ही जगातील अत्यंत महत्त्वाची खगोलशास्त्रीय संशोधन संस्था आहे। तिथे रेडिओ लहरींवर आधारित संशोधन चालतं आणि प्रस्तावित रेल्वे मार्ग हा इलेक्ट्रिक ओव्हरहेडेड लाईन्स, ज्या 25 kV AC ओव्हरहेडेड लाईन्स अशा असणार असल्यामुळे या हायस्पीड हाय व्होल्टेज वीज वाहिन्यातून निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींमुळे टेलिस्कोपच्या संशोधनामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती। आणि या तांत्रिक अडचणीमुळे मूळ रेल्वे मार्गामध्ये वारंवार बदल करण्याची मागणी सुद्धा करण्यात येत होती। कधी मार्ग JMRT पासून दूर नेण्याचा प्रस्ताव आला, तर कधी पुणे अहिल्यानगर महामार्गालगत नवीन पर्याय तपासण्यात आला। आणि या सर्व प्रक्रियेमध्ये वर्षांमागून वर्ष जात राहिली तरीही जनतेची आशा कायम होती, कारण प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू होत्या, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाले होते आणि काही भागांमध्ये जमिनींची संयुक्त मोजणी देखील सुरू झाली होती। आणि या प्रशासकीय कामांवर आणि सर्वेक्षणांवर शेकडो कोटी रुपयांचा खर्च सुद्धा झाला होता। पण याच दरम्यान केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाकडून एक वेगळाच पर्याय पुढे आला। रेल्वे मंत्रालयानं पुणे, दौंड, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक असा विद्यमान आणि अंशतः नवीन मार्ग विकसित करण्याचा पर्याय तपासण्यास सुरुवात केली। आता आपण एकदा पाहूयात की नवीन मार्ग नेमका कुठून जाणार आहेत। तर नवीन मार्ग जो आहे तो पुणे ते उरळी, म्हणजे सध्या अस्तित्वात असलेला मार्ग, उरळी ते वाघोली हा नवीन रेल्वे मार्ग, वाघोली ते अहिल्यानगर, अहिल्यानगर ते पुणतांबा हे दोन्ही सुद्धा नवीन रेल्वे मार्ग असणार आहेत। त्याचबरोबर पुणतांबा ते शिर्डी सध्या वापरात असलेला मार्ग आणि शिर्डी ते नाशिक हा नवीन रेल्वे मार्ग असं नियोजन यामध्ये करण्यात आलंय। आणि आता या नवीन मार्गामुळे JMRTचा तांत्रिक प्रश्न पूर्णपणे टाळता येईल आणि रेल्वे नेटवर्कशी जोडणी सुद्धा सुलभ होईल असा दावा केंद्र सरकारने केलाय। आणि याच कारणावरून बाळासाहेब थोरात यांनी तीव्र आक्षेप सुद्धा आता नोंदवलेला आहे। त्यांच्या मते हा केवळ मार्ग बदलण्याचा विषय नाहीये, तर उत्तर महाराष्ट्राच्या मूळ विकास संकल्पनेलाच दिलेला हा मोठा धक्का आहे असं म्हटलं जातंय। कारण थोरात यांच्या आक्रमकतेमागे प्रामुख्याने 4 महत्त्वाची कारणे आहेत आणि आता ती नेमकी कोणती आहेत ती आपण पाहूयात।
पहिलं कारण म्हणजे नवीन मार्गामुळे ग्रामीण भागांची रेल्वे कनेक्टिव्हिटी हिरावली जाईल। म्हणजे मूळ नाशिक पुणे रेल्वे मार्गामुळे संगमनेर, अकोले, सिन्नर, जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव या ग्रामीण आणि निमशहरी भागांना पहिल्यांदाच रेल्वे सुविधा मिळणार होती। येथील शेतकरी, व्यापारी आणि उद्योग विद्यार्थ्यांना सुद्धा याचा थेट फायदा होणार होता, जो आता मिळणार नाहीये। दुसरं कारण म्हणजे संगमनेर, अकोले पुन्हा एकदा उपेक्षित राहणार आहे। आता संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा राजकीय बालेकिल्ला आहे आणि हा परिसर आजही रेल्वे सुविधेपासून वंचित आहे। मूळ प्रकल्पामुळे संगमनेर महाराष्ट्राच्या रेल्वे नकाशावर आलं असतं, मात्र नवीन प्रस्तावित मार्गामुळे संगमनेर आणि अकोले हे भाग पुन्हा एकदा रेल्वेपासून दूर फेकले जाण्याची भीती निर्माण झाली आहे। तिसरं कारण म्हणजे राजकीय हस्तक्षेपांचा। म्हणजे थोरात यांनी यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा थेट आरोप केलाय। काही प्रभावशाली नेत्यांच्या स्थानिक आणि राजकीय हितसंबंधांमुळे लाखो सर्वसामान्य नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून मूळ प्रकल्प मागे ढकलला जातोय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आणि चौथं कारण म्हणजे जनतेच्या पैशांचा अपव्यय। जर आता पूर्णपणे नवीन मार्ग तयार करायचा असेल तर यापूर्वी मूळ प्रकल्पासाठी झालेल्या जमिनींच्या मोजणीचे, सविस्तर सर्वेक्षणांचे आणि प्रशासकीय प्रक्रियेवर खर्च झालेल्या कोट्यवधी रुपये वाया जाणार का आणि याची जबाबदारी सरकार घेणार का, असा थेट सवाल सुद्धा थोरातांनी उचललेला आहे। शिवाय विविध संघटना, संस्था आणि नागरिकांनी पुन्हा एकदा या प्रश्नावर आंदोलन करण्याची तयारी केली पाहिजे। हा विषय प्राधान्याचा असल्याने त्यावर शांत बसून चालणार नाही, त्याचा पाठपुरावा करावा लागेल असा इशारा सुद्धा थोरात यांनी दिलेला आहे। त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग पुन्हा एकदा नागरिकांच्या दृष्टीने आंदोलनाचा विषय ठरण्याची चिन्ह नाकारता येत नाहीये। त्यामुळे आता नेमकं यात पुढे काय होतं याचकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। परंतु तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुमचं याबद्दलचं मत काय, कोणता मार्ग नागरिकांसाठी योग्य आहे असं तुम्हाला वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।